विकास मुकादम यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। एक खूप मोठा मॅच, संघर्ष मॅच, क्रमांक 1 ची ट्रॉफी उचलण्याकरिता हा महायुद्ध क्रिकेटचा पाहायला मिळेल दोन्ही संघामध्ये। फार मोठा मॅच आहे, संघर्षाचा मॅच पाहायला मिळेल। भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून नक्कीच दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण संधी आहे। 5959 सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा बक्षीस जाहीर करण्यात आलेला आहे। क्या बात आहे, यालाच तर म्हणतात क्रिकेट। क्रिकेटचा खऱ्या अर्थाने विजय आज नक्कीच इथे दादांनी भाषणाच्या माध्यमातून साहेबांनी शुभेच्छा दिली दोन्ही संघांना। न भूतो न भविष्यातील अशी एक मोठी स्पर्धा, चाचणी स्पर्धा सामन्याला सुरुवात, सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे। रविराज आणि सुनील आणि गोलंदाज राकेश। महत्वाचा मॅच आहे, महत्वाचे 24 चेंडू, नशिबाचे 24 चेंडू आहेत। किती धावा बनतील आणि किती धावा थांबतील येणाऱ्या पहिल्या डावामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। 1 2 3 स्टार्ट, गेम ऑन। फायनलचा पहिला चेंडू, जोरदार टाळ्या। पहिला चेंडू स्विंग अँड मिस अँड बॅटची एज आणि पहिला झटका पहिल्या चेंडूवर राकेशच्या माध्यमातून। क्रमांकाकडे नक्कीच कोणीतरी येणार आहे। ज्या प्रकारची सुरुवात केली आहे पायगाव संघाच्या माध्यमातून, राकेशने पहिला चेंडू पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय। मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर संतोष मैदानाच्या आतमध्ये येत आहे। काय सुरुवात केली आहे गोलंदाज राकेशने, बॅटची एज घेतली, त्यांनी विकेट किपर जितू गवली आहे तिथे, चुकी होणार नाहीये। विकेट पहिला पाहायला मिळाला। फायनलचा मॅच एक रंगतदार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल। पहिला चेंडू जरी शतरक्षण करणाऱ्या संघाच्या पक्षामध्ये आलाय, मात्र येणारा दुसरा चेंडूवर इथे प्रयत्न करावेच लागतील बंद्रा मारुती काल्ले टीम संघाला। खाता ओपन होते की पाहूया आपण। राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज राकेश। संघर्षमय हा मॅच, एक काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल। हा स्ट्रोक चांगला आहे, तितकी चांगली फिल्डिंग आहे, शतरक्षक तिथे आहे, फिल्डिंग केली आहे आणि एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे। पहिला धाव स्कोरबोर्डवर लागला गेलाय। धावांना सुरुवात करताना बंद्रा मारुती काल्ले टीम बॅटर संतोषच्या माध्यमातून ही धाव आली आहे। पॉवर प्ले दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे। विकेट नंतर एक सिंगल धाव आली आहे। राकेश राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा हा स्ट्रोक बनवलाय। मिड विकेट क्षेत्राचा शतरक्षक येण्या अगोदरच आपण पाहतोय फील्ड चांगली पाहायला मिळाली 30 सर्कलवर। एक सिंगल धाव ऍड केली जाते, सुनील आपलं खातं खोलत आहे। 2 धावा धावफलकावर, एक विकेट लवकर गेलाय। काल्ले टीम संघाचा भागीदारी पार्टनरशिप काय आहे ते आता इथे पूर्णपणे 100% देणं फार महत्वाचं आहे काल्ले संघाला। स्विच खेळण्याचा प्रयत्न झालाय, शतरक्षक आहे पत्र, फक्त बघत राहील चेंडू चालत सीमा रेखा पार, येतोय चौकार। रिव्हर्स स्ट्रोक पाहायला मिळाला। पायगावचे समर्थक तिथे आहेत। हा चेंडू त्यांच्या माध्यमातून अडवण्यात आलेला आहे बाउंड्री लाईनच्या मागे। चौकाराने आगाज करताना संतोष आपल्या डावाला। पुढचा चेंडू राकेश, पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर निघून खेळायचा प्रयत्न केला होता। डॉट चेंडूची समाप्ती होते। धावसंख्या धावपळकावर होते ती म्हणजेच 6 धावा। एक गडी बाद झालाय।
चांगली सुरुवात करावी लागेल. येणारे अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका येणं फार महत्वाचं आहे. 55-60 धावा हा लक्ष्य देखील चांगला असू शकतो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. हवेमध्ये चेंडू आहे. दीपक मडवी हार्ट ऑफ भिवंडी एक सुंदर अशी झेल पकडताना अजून एक धक्का लागलाय. ओल्ड 40+ त्यांची देखील उपस्थित झाली होती या मुख्य व्यासपीठावर. बबलू शेठ हे देखील आपल्याला पाहायला मिळाले या व्यासपीठावर. आणि काही क्षणातच सन्माननीय प्रभुदास मदन मोहन नाईक साहेबांची देखील उपस्थित होऊ शकतो. कारण की मुसाभाई हेमंत गुलवी साहेबांनी सांगितलं होतं की फायनलच्या मॅच मध्ये नक्कीच साहेबांची उपस्थित होईल. पाहूया नवीन बॅटर आणि गोलंदाज नवीन आहे. दीपक मडवी प्रथमतः पाहतोय की दुसरा षटक टाकण्यासाठी तयारीमध्ये आल्यात. इथे कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळते. एक सिंगल धाव आहे. मिड विकेट वरून शतरक्षक वेगाने आलाय. एक सिंगल धाव कंप्लीट होत आहे. कॅप्टन विकास मुकादम खूप चांगला गाईड करते, संघाला लीड करते. ॲज अ कॅप्टनचा एक मोठा रोल असतो. जसं ज्ञानेश्वर शिकणे यांनी जयगावदेव वडूनगर संघासाठी खूप चांगली कॅप्टनशिप केली आहे या स्पर्धेमध्ये. आणि त्या संघाला नक्कीच चांगला सपोर्ट करून या संघाला 4 मध्ये आणण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळाला. दीपक मडवीने सुरुवात केली आहे. एक धाव आली आहे त्याच्या अगेन्स्ट. मोठा फटका खेळलाय. समोर शतरक्षक आहे तिथे. काऊ कॉर्नरला हलकासा मिसफील्ड चंदन होता तिथे आणि त्याच्यावर 2 धावा पूर्ण आहेत. गोलंदाजी एंड कडे जर थ्रो आला असता तर कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता. हीच चर्चा सध्या दीपक मडवी चंदन सोबत करताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली राकेशने आणि दुसऱ्या षटकामध्ये तोच दबाव ठेवण्याचा प्रयत्न इथे पायगाव संघाच्या माध्यमातून केला जात आहे दीपक मडवीच्या माध्यमातून. मात्र पहिल्याच 2 चेंडूवर 3 धावा आल्यात. इथून धावा बनवण्याचा प्रयत्न परशा आणि सुनील करताना पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंगवर बॅटर परशा फार अपेक्षा घेऊन उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळलाय. चेंडू चाललाय. फायनलचा पहिला हा षटकार पाहायला मिळतोय बंद्रामारुती काले टीम संघाच्या माध्यमातून. पाहायला मिळाला षटकार पाहायला मिळाला. सुरुवात केली आता परशा ऑन फायर नाव. धावा धावपलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजेच 15 धावा. आता म्हणू शकता की एका चांगल्या गोलंदाजावर आक्रमण केला जात आहे इथे परशाच्या माध्यमातून. दीपक मडवीला टार्गेट केलाय आतापर्यंत. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि पहा काय घडलंय. बॅटची एज घेऊन सर विकेट किपरच्या हातामध्ये. रिप्ले मध्ये पाहूया आपण. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. अनिल केनी स्वतः ऑपरेट करतायत आज. ओ हो 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 उलटा चेंडू होता. फायदा घेता आला नाहीये आणि बॅटची एज इथे घेतली होती आणि विकेट किपरच्या हातामध्ये. नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच नक्कीच बघतील आणि तुमच्यापर्यंत हार नक्कीच निरोप पोहोचवतील.
आमचे पंच गणेश पाटील आपण जोडायचं कारण की फायनलचा मॅच आहे. पंच गणेश पाटील आपण व्यासपीठावर यायचं रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. नक्कीच बजाके सर आपण या. कुशल मोमेंट आहे आणि नक्कीच पंच बघतील आणि तुमच्यापर्यंत हा निर्णय नक्कीच पोहोचवतील. बिमर आहे की नाही झेल मात्र खूपच चांगली पकडली गेली आहे जितू गवळीच्या माध्यमातून. स्लो मोशन मध्ये दाखवलं जर साइड अँगल जबरदस्त लाईट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. पण नक्कीच कळवतील. आणि नक्कीच स्वतः पंचाने बघितलेला आहे मात्र जागेवर जाऊन निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच हा निर्णय पोहोचवतील. आणि आता यस नोबल आहे बॅटर पहा परतीचा प्रवास करत होते आणि तिसऱ्या पंचाने अखेर हा बीमर चेंडू घोषित केलेला आहे. थोडासा हाईटला हा चेंडू होता. स्वतः राजेंद्र बजागे सरांनी बघितला आणि तो निर्णय घेतला आणि तो निर्णय पोहोचवला गेलाय मैदानीमध्ये. राहत की सांस ली होंगी अब बल्लेबाज ने. आता दीपक मडवी आता फ्री चेंडू टाकताना पाहायला मिळतील. नक्कीच एक नो बॉल फक्त धाव आहे. धाव घेतली गेली नाहीये कारण की डायरेक्टली झेल पकडली होती जितू गवली यांनी. फ्री डे आणि फ्री चेंडू खेळण्याकरिता परशा खेळपट्टीवर सज्ज आहे. दीपक मडवी कमबॅक करेल का. नो चेंडू आहे आणि फ्री डे. फ्रीटवर पाहूया कोणत्या प्रकारे वाचवला जाईल. दीपक मडवी स्वतः आपल्या गोलंदाजीमध्ये दावा. फ्री चेंडूला खेळला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव कंप्लीट करता आलाय. फ्रीटवर फक्त एकच धाव घेतली जाते. एका धावाने अल्पेश गायकवाड आपल्याला सांगतात धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 17 धावा 17. 2 विकेट गमावलेल्या आहेत मात्र परशा प्रयत्न करतोय धावांना वेग देण्यासाठी. दीपक मडवी पुन्हा एकदा आपण पाहतोय या औषधाचा अपील झाला होता तिथे. बॅट आणि चेंडूचा संघर्ष पाहायला मिळाला त्याच्यामध्ये दीपक मडवी जिंकला गेला. डॉट चेंडू कमबॅक करताना गोलंदाज दीपक मडवी. चांगली गोलंदाजी कमबॅक होत आहे दीपक मडवी. ओ हो लेग कटर चेंडू आणि आता बॅटची एज घेऊन आता विकेट मिळालाय. बॅटर सुनील बॅक टू डग आउट. कुलीचे गोड आवाज त्यांचा तुम्हाला ऐकायला मिळेल कारण की पहा मित्रांनो फायनलचा मॅच आहेत. काही समालोचक असे असतात की पूर्ण मॅच संपवत बसतात मात्र घरच्या मैदानावर कालीराम केनी सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. मी संदेश पाटील भेवंडीकर थांबतो इथेच. धन्यवाद. पुढील आवाज कालीराम केनी सरांचा आवाज ऐकायला मिळेल. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. मित्रांनो आपण पाहत भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित चाचणी स्पर्धा 2025-26 चा मेगा फायनल सामना स्वयंभूस्फोट पायगाव
आणि बंदऱ्यामारुती काल्हेर नक्कीच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मन्नूर कक्षामध्ये आपण भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष आणि विद्यमान संस्थापक अध्यक्ष आणि राणाल ग्रामपंचायतचे किंग मेकर प्रभारी सरपंच उद्योजपती प्रतापजी मारुती पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे परममित्र पंकजी पाटील माजी उपसरपंच राणाल, त्याचबरोबर आपल्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांनी संपूर्ण व्यासपीठ सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. इथे तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जितू गवलीला टार्गेट केलाय फलंदाज परशा पाटीलनं, षटकार टोकलाय. धावसंख्या 23. 2 ओव्हर 1 चेंडू म्हणजे 13 मध्ये 23 आलेत. अजून 11 चेंडूंची पहिली इनिंग बाकी आहे. इथे हा चेंडू स्विंग अँड मिस, षटकार खाल्ल्यानंतर जितू गवलीने देखील परशा पाटील समोर हा डॉट चेंडू टाकलाय. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन नियोजन आणि उत्तम मैदानाची निवड या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाने केली. गुरुदत्त चौथा हिरवा खेडानगरी. इथे हा चेंडू फाईन किल्लेत लॉंग लेग रिजन मधून चेंडू चाललाय सीमा पार, षटकार. खेळताना पाहायला मिळतात. चांगलं व्यक्तिमत्व आहे. इथे झेल टिपलाय चंदन मुकादमनं आणि फलंदाज बाद होत आहेत परशा पाटील. पहिल्या 3 चेंडूमध्ये 12, नंतरच्या 2 चेंडूमध्ये 2 आणि एक महत्वाची विकेट. तिसऱ्या ओव्हरचा 1 चेंडू बाकी आहे आणि फलंदाजीसाठी चंद्रवर्धन आलाय. नक्की जय बजरंग कारिवली टीमला पराभूत करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता असा खेळाडू. 31 धावा. चंद्रवर्धन, मुकेश पाटील आणि चंद्रवर्धन एक बिनीची जोडी आहे. बघूया जितू गवली फायनल सामन्यातून तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. एक 30 धावा.
बघूया चंद्रवर्धन, अतिशय चांगला चेंडू, गती चांगली प्राप्त केली होती, टप्पा देखील अचूक आणि रिझल्ट आपल्या समोर आहे. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी केली जितू गवळीनं. पहिल्या 3 मध्ये 12 आणि नंतरच्या 3 मध्ये फक्त 2 आणि 1 विकेट. चांगलं कमबॅक. 3 ओव्हर 4 बाद 31. आता शेवटचा आणि अंतिम ओव्हर. चंदन मुकादम याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्याची तयारी आहे. हॉट ऑफ सिटी नक्कीच दीपक मडवी आणि जितू गवळी चर्चा करतायत की शेवटच्या ओव्हरमध्ये मुकेश आणि चंद्रवर्धन समोर कुठे गोलंदाजी करायची आहे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये पायगावचे 12वे खेळाडू हे म्हणजे बालेकर, त्यानंतर जितू मामा आहेत. जॉली कामतगरचे जॉली व्यक्तिमत्व आमचे रुपेश म्हात्रे, या क्रीडानगरीचे अध्यक्ष हरिदासजी पाटील, दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि आमचे लाडके संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, त्यानंतर बंटी चौधरी, आनंदभाऊ पाटील, हेमंतजी गुलवी मुसाबाई, त्यानंतर जगदीश पाटील, संदीप मोरे, पंकज भोईर आणि जय भोईर, ऑल आमचे कमिटी मेंबर आणि मान्यवर सर्वांचं सहर्ष स्वागत. बघूया दुसरी धाव अतिशय जलद गतीने पूर्ण केली आहे. मुकेश च्या नावी आज एक या चाचणी स्पर्धेतून नवा रेकॉर्ड झालेला आहे. हरिदास पाटील यांचा 7 मध्ये 7 चौकार मारण्याचा विक्रम. आज वाटलं होतं कुठेतरी ब्रेक होईल का. 6 मध्ये 6 मारले होते मुकेशनं. तेहतीस धावा. इथं हा चेंडू आलाय. डॉट पायगाव टीम आणि बंदऱ्यामारुती काल्हेर टीम. चाचणी स्पर्धेचा फायनल सामना दोन्ही टीम खेळतायत. चांगला खेळ करून इथपर्यंतचा प्रवास अतिशय चांगला झालेला आहे. हा फटका काऊ करणारीकडे सरसावतोय. अगदी चेंडू हाताला चटका लागून सीमा पार गेलाय. षटकार. +6 39 चा आकडा. नक्कीच 50 की 50 अंडर. बघूया एक फायनल सामन्यासाठी चांगली टोटल. बघूया इथे स्विचचा फटका. मात्र फलंदाज मुकेश पाटीलचे इष्ट उद्ध्वस्त बाद झालेत. डीजे एंटरप्राइजेस आणि छत्रपती शिवाजी महाराज वडुनवघार या संघाचे करता धरता विद्येश्वर पाटील यांच्याकडून या अंतिम फेरीमध्ये पोहोचले. दोन्ही टीमला फायनल साठी शुभेच्छा. धन्यवाद विद्याजी पाटील. शेवटचे 2 चेंडू आहेत. धावसंख्या 39 वर थांबलेली आहे. नवीन फलंदाज विकास आलेत. क्या बात आहे. साहेबांचा लक्की नंबर 5959. दोन्ही टीमला रोख रक्कम साहेबांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. कारण की दोन्ही टीम अंतिम फेरीमध्ये पोहोचलेत आणि दोन्ही टीमला रोख रक्कम साहेबांच्या वतीनं दिलं जाईल. फायनल आणि सेमीफायनल. क्या बात आहे. डेडबॉलचा इशारा आलाय. 2 चेंडू इथून टाकायचे आहेत विकास यांच्या समोर. चंदन मुकादमला
39 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. अंतिम सामन्यातून चांगला ऑपरेचा फटका आपण पाहतोय. इथे मिस फेल, चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. वाटाण्याचा बोलगाना रटे जी डीजे अभिनं देखील चांगली धून पेश केलेली आहे. आता बघूया 50 धावांचं टार्गेट आहे आणि अंतिम सामन्यातून या 50 धावा पूर्ण होतील की अपूर्ण हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये सज्ज झालेत ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे सर. धन्यवाद कालीराम केनी जी, वॉइस ऑफ मानकोली. धन्यवाद संदेश जी पाटिल भिवंडीकर. आइए दोस्तों, भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संगठना आयोजित चाशनी कप का फाइनल मुकाबला 50 का लक्ष्य है. स्वयंभू पैगांव के सामने अग्नि परीक्षा रहेंगी जीतू गवली और दीपक मडवी की. क्या बल्लेबाजी रही लेट इन द इनिंग. चला पंच या स्पर्धेसाठी ज्यांनी अतिशय चांगली पंचांची भूमिका साकारली असे आपले तिन्ही पंच गणेश पाटील आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर राजेंद्र भजके सर. चला राजेंद्र भजके सर यांचा स्वागत आणि सन्मान भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीनं या मंचावरती केला जातोय. पंकजी भोईर, जगदीश पाटील, सचिन स्पट पूर्णा संघाचे कर्ताधर्ते आहेत. यांच्या शुभ हस्ते राजेंद्र भजके सरांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. जितेंद्र पानसरे सर आहेत, आदळवाडी कल्याण. जितेंद्र सर आपण देखील पुढे यायचं आहे. नक्कीच या मंडळाच्या वतीनं हा तुमचा स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आनंद पाटील आपण पुढे यायचं आहे. आनंद पाटील यांच्या शुभ हस्ते पंचांचा शुभ सन्मान. त्यानंतर आपले होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर गेले 4 दिवस या स्पर्धेसाठी अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवलाय. अशा आमचे अनिल केनी ओम फोटो लाईव्ह. त्यानंतर मोहित मंडप डेकोरेटर इंद्रपाल दादा, मोहित मली आपण असेल तर स्टेजवर यायचं आहे. नक्की संघटनेच्या वतीनं आपलं देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. पंटी चौधरीच्या शुभ हस्ते ओम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी याचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. आइए दोस्तों, अब ऐसी आवाज़ का हम सत्कार, सम्मान और हौसला अफजाई कर रहे हैं जो सिर्फ मानकोली में मशहूर नहीं,
बल्कि पूरे तालुका और थाना जिला में मशहूर है। नाम तो सुना होगा, जिनकी आवाज़ सुनकर मानकोली वासी जागते हैं और सोते हैं। कालीराम केनी जी, जिन्होंने 4 दिन काफ़ी रंग भरा, उनका हम मेगा सत्कार सम्मान करने जा रहे हैं। मनोज पाटिल, माजी उप सरपंच रानाल के शुभ हाथों से, पंकज पाटिल, सॉरी, पंकज पाटिल माजी सरपंच उप सरपंच रानाल के हैं, और सरपंच साहब तो हमारे साथ हैं। आइए, एक और मशहूर कमेंटेटर, कविता में उनके दम है और उनका नाम है, कैप्टन तो हैं लेकिन कमेंट्री के भी कैप्टन बने, नैनेश्वर चिकने जी। आइए, नैनेश्वर चिकने जी का हम सत्कार सम्मान और स्वागत करने जा रहे हैं। वेल डन नैनेश्वर, एंड कीप इट अप। मैं कहीं कवि ना बन जाऊं, तेरे प्यार में आए कविता। कवि भी हैं वो। हेमंत गुलवी, मूसा भाई के हाथों से हम उनका सत्कार सम्मान कर रहे हैं, प्रेम बड़ी शॉल पुष्पगुच्छ देकर और सम्मान चिन्ह देकर। वेल डन एंड कीप इट अप नैनेश्वर चिकने, एंड गो अहेड। त्यानंतर सर आपण पुढील स्वागत सन्मान करूया डीजे आबी, ज्यांनी या स्पर्धेसाठी उत्तम डीजे सिस्टीम आपल्याला उपलब्ध करून दिली। मानकोली गावचे डीजे मॅन डीजे आबी, चला जरा स्पीडअप करा। या सारिदाजी पाटील आपले शुभ हस्ते डीजे आबी याचा आपण स्वागत आणि सन्मानित करायचं आहे। डीजे अभिनंतर संदेश पाटील भिवंडीकर यांचा देखील आपण स्वागत सन्मान करणार आहोत। क्या बात है, संदेश पाटीलने नक्कीच या मैदानाची स्तुती केली। नवीन 40+ संघटनेमधून प्रथमच त्याला मानकोलीच्या ऐतिहासिक केडनगरीतून समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल त्यांनी हेमंत गुलवी, मुसाबाई, मनोज जोशी साहेबांचे देखील आभार व्यक्त केले आहेत। पुढील स्वागत आणि सन्मान भिवंडीचा बुलंद आवाज संदेश पाटील भिवंडीकर। त्यानंतर आपले एक्सपर्ट स्कोरर गोल्डन फिंगर बॉय वाइस ऑफ नक्कीच गोरसी चे ज्ञानेश्वर मुकादम, बंदे में दम, नाम है ज्ञानेश्वर मुकादम। सर 2 मिनिटं फक्त, नाही घ्या घ्या, 2 आहेत फक्त सर, थांबा। याच रुपेश मात्रे याच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर मुकादम या स्पर्धेचे उत्कृष्ट गुणलेखक, आणि त्यानंतर अल्पेश गायकवाड। खेल की शुरुआत होती हुई जीतू गौली और दीपक मडवी। रिकॉग्नाइज पैर गेंदबाजी के लिए सुनील को लगाया गया है पहली गेंद के साथ। जीतू को बढ़िया ड्राइव, मिड ऑफ पे खिलाड़ी, कोई रन नहीं। अब बाकी सत्कार रन के लिए जा रहे हैं, जोखिम भरा रन पूरा करते हुए वहां पर दीपक मडवी। 1 रन से खाता खुला जीतू गौली का। 1 ओवर की समाप्ति के बाद बाकी सत्कार हम लेंगे। दीपक मडवी ऑन स्ट्राइक। 4 ओवर में चैंपियन बनने के लिए 50 का लक्ष्य रखा है। देर रात हमारे साथ संस्थापक अध्यक्ष न्यू 40+ के और रानाल ग्राम पंचायत के कार्य सम्राट सम्मानीय सरपंच प्रताप सेठ पाटिल साहब हैं। देखिए, पिछले 3 साल का एनालाइज मेरे पास है। इस शख्स ने क्रिकेट को ऊपर लाने के लिए बहुत राशि भी दी है और बहुत समय भी दिया है। मनोहर जोशी न्यू 40+ के विद्यमान अध्यक्ष हैं। मूसा भाई, हेमंत गुलवी, अब की बार घूम के मारने की कोशिश, बैट्समैन बीट, विकेट कीपर बीट, रन पूरा होता हुआ 1+1 वाइड घोषित किया अंपायर ने। 2 रन और स्कोर में आते हुए कुल
स्कोर आगे बढ़ता हुआ 3 पे पहुंचा है। कौन बनेगा चैंपियन? क्या आज बैट्समैन ने रिव्यू लिया है? यस, डीआरएस लिया है। बल्लेबाजों ने फॉर बीमर, यस। क्या गेंद ओवर वेस्ट हाइट थी, ये देखने के लिए तीसरे अंपायर की मदद ली गई है बल्लेबाजों की तरफ से। अंपायर्स कॉल, यस, सब कुछ ठीक। 3 रन बिना कोई विकेट के, 3 विदाउट लॉस। विजय गुलवी साहब ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं निम्बोली के। उन्होंने इस चाचनी चषक को हार्दिक शुभकामनाएं दी है। बहुत धन्यवाद सर, बहुत स्वागत आपका। 3 रन बिना कोई विकेट के, स्विंग करना चाहते थे, पूरी तरह से छटा दिया। इस मैंडेटरी पावर प्ले में सुनील अच्छी गेंदबाजी कर रहे हैं क्योंकि ड्यू फैक्टर भी अब काम कर रहा है, गेंदें नीचे रह रही है। बॉलर बैक ड्राइव किया है, लॉन्ग ऑन सीधा करा है, बढ़िया फील्डिंग है, रनिंग बिटवीन द विकेट तेज है। 2 रन पूरे होते हुए अब जीतू गौली और दीपक मडवी के लिए डगर इतनी आसान नहीं है माना के, लेकिन ये वो खिलाड़ी हैं जो पहाड़ को सर करना जानते हैं। आप मंजिल को आपको जाना है तो जो सवारी आपको चाहिए वो इस गेंद के बाद मैं आपको बताता चलूंगा। सुनील रिवर्स खेला है गैप में, बहुत खूबसूरत शॉट, 4 रन। सीधी उंगली से नहीं निकल रहा होना तो टेढ़ा करना। कुल मिलाकर 9 पे पहुंचा है स्कोर, 9 रन बिना कोई विकेट के, 9 विदाउट लॉस। सुनील ने फील्डिंग में तब्दीली की है। अब ड्यू फैक्टर साफ नजर आ रहा है। मौसम अभी भी बहुत खुशगवार है। फिर से वही शॉट खेला है, लेकिन अब की बार बल्ले पे आई है या नहीं, बाई का इशारा अंपायर का। 10 रन हो चुके हैं। देखिए, आप फेरारी लाए तो भी आप मंजिल तक नहीं पहुंच सकते, आप रोल्स राइस लाए तो नहीं पहुंच सकते, रेंज रोवर लाए तो नहीं पहुंच सकते सफर से। अगर मंजिल पे पहुंचना है तो आपको कॉन्फिडेंस होना बहुत जरूरी है, और वही कॉन्फिडेंस अब दीपक मडवी को दिखाना होगा। बड़े मैच के खिलाड़ी, हार्ट ऑफ भिवंडी। सेमीफाइनल भी बहुत कट टू कट गया था, ये मुकाबला भी कट टू कट जाएगा। सुनील मडवी को स्वीप करने की कोशिश, बड़ी विकेट। क्या सेलिब्रेशन है दीपक मडवी के आउट होने के बाद। ओवर की समाप्ति, रन बने 10 और विकेट गिरा है 1। आइए अगले सत्कार की तरफ हम बढ़े। स्कोरिंग दुनिया का बड़ा नाम कम पीरियड में, इसे कहते हैं कॉन्फिडेंस और हौसला। हौसले के साथ अल्पेश गायकवाड ने किंग स्कोरिंग का खिताब जीता है। उनका हम सत्कार, सम्मान और स्वागत करने जा रहे हैं।
स्वागत आणि सन्मान अल्पेश गायकवाड याचा केला जातोय. भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. आनंदराव पाटील आणि हेमंत गुलवी मुसावाय यांच्या शुभ हस्ते अल्पेश गायकवाड याचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद अल्पेश. त्यानंतर पंकजी भुईर विलासपोट राहणार पाटील सॉरी विलासपोट राहणार संघाचे संघनायक पंकज पाटील पर्चा आए हैं गेंदबाजी को. उपसरपंच साहेबांचं आहे. यस राणाल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच पंकज पाटील यांचा शुभ सन्मान आहे. धन्यवाद. सतीश सर मैच कंटिन्यू करायचे आपण. यस पर्चा को लगाया गया है. पर्चा सामना करेंगे उनका बैटर नए बैट्समैन नॉन स्ट्राइक पर है जीतू गौली, जबकि चंदन जिन्होंने पिछले मैच में 2 में 3 चाहिए थे तो सिक्सर लगाया था, लेकिन कहते हैं वो मैच दूसरा था, ये मैच दूसरा है. फाइनल मुकाबला चल रहा है. पर्चा पहली गेंद स्विंग किया है, खिलाड़ी हैं लेकिन देखते रह गए. 6 रन. भिंगड़ी शॉट. अगर हैट्रिक सिक्सर जीतू गौली लगाते हैं तो निम्बोली के विजय गुलवी की तरफ से 1100 रुपए का इनाम है जीतू गौली को. एक सिक्सर लगा चुके हैं. पर्चा ऊंचा उड़ाया है और गेंद सीधी निकल गई है डाउन द ग्राउंड. पहले बाउंस पे 4 रन. हेलीकॉप्टर शॉट खेला था वहां पर. दीपक मडवी आउट हुए हैं, लेकिन जीतू गौली अपना जो स्वाभाविक खेल है वहीं खेल रहे. 20 रन 1 विकेट. ये मुकाबला फाइनल मुकाबला आखिरी गेंद तक भी जा सकता है. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए पर्चा. फिर से भिंगड़ी है, लॉन्ग ऑन के ऊपर 6 रन. गजब का भिंगड़ी शॉट. विजय गुलवी के ना 1100 रुपए 2 कदम आगे गिर गए. दूसरी गेंद पे चौका आया था. कुल मिलाकर रन 26 बने. यह है जिगर वाली बल्लेबाजी. इधर आज सितमगर हुनर आजमाए, तू तीर आजमा, हम जिगर आजमाए. ये जिगर और तीर वाली लड़ाई हो रही है. गेंदबाज को चाहिए कि या तो निशाना बदले या तो तीर बदले. 26 रन 1 विकेट. क्या कमाल के खिलाड़ी है पावर हिटर ऑफ भिवंडी. पर्चा फिर फ्लिक कर दिया है. पीछे खिलाड़ी है, गेंद उन तक पहुंची है. पहले बाउंस पर 1 रन. स्कोर 27. मैच बना दिया है जीतू गौली ने. 27 में 24 पे बल्लेबाजी करने 9 गेंदों का सामना करते हुए. पर्चा अब तक 17 रन दे चुके हैं. टीम को खतरे में डाला है.
चंदन। इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक, फील्डर आ रहे नीचे, देखना है क्या कुछ हुआ है। एक ही रन बना है, रिले फील्डिंग, 28 रन 1 विकेट। अभी भी 22 रन और चाहिए चैंपियन बनने के लिए, लेकिन जब तक जीतू गौली रहेंगे स्वयं वो पायगांव को आप शिकस्त नहीं दे सकते हो। बहुत दूर चले गए हैं वाइट, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 1 विकेट। परशा लंबा ओवर चल रहा है, फिर से फ्लिक कर दिया है, मैजिकल शॉट, 6 रन। स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया। स्वागत आणि सन्मान नक्कीच गुरुदत्त चौठाईरवा खेडानगरीचे अध्यक्ष आमचे रुपेश प्रभाकर म्हात्रे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। नक्कीच या स्पर्धेसाठी गेली 4 दिवस रात्र मोलाची उपस्थिती हेमाजी गुलवे मुसाबा यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून पिछले ओवर में सिल्वर जुबली रन परशा ने दिए। 2 ओवर में, पहले ओवर में जहां बैकफुट पे थी, दूसरे ओवर में स्वयंभू पायगांव जीत की तरफ अग्रसर होती हुई। धन्यवाद सर। रिग्नेश पाटील आपण पुढे यायचं आहे। छोटे सरकार 5959 एक युवा उद्योजक प्रताप पाटील साहेबांचे चिरंजीव युवा नेतृत्व रिग्नेश्वर पाटील यांचा देखील आज शुभ सन्मान। त्यानंतर निमेश पाटील रवींद्रदादा पाटील यांचे चिरंजीव आहेत। नक्कीच निमेश पाटील। गेंदबाजी के लिए विकास को मोर्चे पे लगाया गया है। 35 रन 2 ओवर की समाप्ति, 1 विकेट। जीतू गौली 10 में 30, 300 का स्ट्राइक रेट, चंदन का 100 का स्ट्राइक रेट, 1 में 1 रन। निमेश पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान हेमाजी गुलवी मुसाबाई यांच्या शुभ हस्ते केला जातोय। रवींद्रदादा पाटील यांचे चिरंजीव आहेत। ये क्या चल रहा है? लाठीचार्ज क्रिकेट चल रहा है। ऐसा लग रहा है कि गेंद नजर ही नहीं आई थी। 3 रन बना लिए बल्लेबाज ने। कुल स्कोर 38 रन 1 विकेट, 38 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। कभी कभी होता है। देखिए, चश्मा देने की क्या जरूरत है? गौली सर से कांटेक्ट कीजिए ना, डॉक्टर गौली सर आंखों के सर्जन है। और मैं अक्सर कहता हूं कि 3 पर्सनालिटीज हमको पायगांव ने दिए, जीतू गौली, दीपक मडवी और सबसे बढ़कर डॉक्टर मोरेश्वर गौली। स्विंग एंड मिस, टिप्पा खाने के बाद हल्की सी नीचे रही थी, जगह से खड़े खड़े शॉट खेलना चाहते थे जीतू गौली। मोबाइल में जहाँ नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। फुटवर्क की कमी थी। 12 रन चाहिए चैंपियन बनने के लिए 10 गेंदों पर। अभी भी मैच बना हुआ है। जो 25 रन आए ना, वहाँ से पासा पलट गया है।
राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा गेंद को निकाल दिया उन्होंने बैकवर्ड ऑफ द स्क्वायर। अब जाकर गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। अब जीत और हार का जो फासला है वो 8 रनों पे आया है। ट्रॉफी स्वयंभव पायगांव से केवल 8 रन दूर है। कलार बल्लेबाजी की जीतू गौली ने मूड बना दिया है। अच्छा फ्रंट फुट खेलना चाहते थे, प्लेट ऑन हो गए, अपने आप को यॉक किया, कहानी में ट्विस्ट आता हुआ अब मैच फिर बन सकता है। ये जीतू गौली को प्लेड अ फंटास्टिक नॉक। ये मैच अब बन सकता है अगर ये 2 गेंदें अच्छी फेंकी जाए। 42 रन 2 विकेट। नए बैटर प्रवीण आए जब भालेकर, परवीन भालेकर नॉन स्ट्राइक पर है। चंदन मुकादम 8 गेंदे 8 रन। रन टू बॉल इक्वेशन स्वयंभू पायगांव के सामने। टर्न कर दिया है कलाइयों के बलबूते पे। गैप में गेंद ट्रैवल हो रही है। 4 रन। ये चौके ने पड़ला फिर भारी कर दिया है स्वयंभू पायगांव का। कलार सात गेंदों में 4 रन कंपलसरी चाहिए चैंपियन बनने के लिए स्वयंभू पायगांव को। अच्छी गेंद तिरछे बल्ले से खेल दिया है। गेंद बाउंड्री के बाहर और स्वयंभू पायगांव चैंपियन। कॉन्ग्रेचुलेशन स्वयंभू पायगांव। मैं पूरी कमेटी का आभार व्यक्त करता हूं। संस्थापक अध्यक्ष प्रताप सेठ पाटिल आपका भी बहुत शुक्रिया। मौजूदा अध्यक्ष जोशी जी आपका शुक्रिया। सबसे बढ़ के मेरे काबिल दोस्त हेमंत गुलवी साहब, मूसा भाई आपका बहुत शुक्रिया। और माइक दे रहा हूँ क्लोजिंग सेरेमनी के लिए कालीराम केनी को। खूप खूप धन्यवाद। आपण स्वागताने सन्मान करूया। नक्कीच गणेश पाटील या स्पर्धेतील नक्कीच ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावेसर एक दिवस का होईना मुसाबाई यांच्या विनंतीला मान देऊन ते या चाचणी स्पर्धेसाठी इथे उपस्थित झालेत। संघटनेच्या वतीनं सिद्दीक भावेसरांचा देखील इथे शुभ सन्मान।
या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. धन्यवाद सिद्दीक भावे सर, आपण आलात. या स्पर्धेमध्ये आपला चांगला आवाज आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात. गणेश पाटील आपण यायचं गणेश पाटील. मुलाचं सहकार्य दिनोमाच्या माध्यमातून मिळालं आणि त्यांचा देखील शुभ सन्मान प्रतापजी